नमस्कार, रंगतदार प्रोडक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आमचा डिरेक्टर पंकज आणि आमचा संदीप. आज आम्ही टिटवाळा इथे आलो आहे शॉर्ट फिल्म करायला. 1 रुपया. तर आता आमचा एक सीन झालं आहे, आता दुसरा सीन बाकी आहे. तर ते सीन करण्यासाठी आम्ही बाहेर रोडवरती चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो इकडचे चाले वगैरे कसे आहेत. तर असं काहीतरी वेगळं वाटतं असं मुंबई सोडून असं बाहेर राहण्यासारखं असं गावी. तर आपण डिरेक्टरलाच विचारूया, लोकेशन तुम्हाला कसं वाटलं डिरेक्टर? हां, लोकेशन खूप मस्त आहे आणि आम्हाला जसं शॉर्ट फिल्मसाठी पाहिजे होतं त्याच पद्धतीने आम्हाला मिळालेलं आहे. इथं एक शांतता आहे जे आमच्यासाठी खूप म्हणजे उपयोगी पडलेलं आहे. आणि आता दुसरं लोकेशन आहे ते खूप थोडं लांब आहे, तर आम्ही चालत जातो आहे उन्हाचं. पंकज? खूप मस्त आहे ॲक्च्युली, शांत आहे, त्याच्यामुळे आपल्याला डायलॉग बोलताना डिस्टर्बन्स येत नाही आहे. दुसरी गोष्ट रेकॉर्डिंगसाठी काही डिस्टर्बन्स नाही आहेत, म्हणजे आजूबाजूचा नॉईस येत होतो किंवा इतर गोष्टी अवॉइड करायला लागत नाही. तिसरी गोष्ट डायलॉग बोलताना काही डिस्टर्बन्स येत नाही, त्याच्यामुळे सहज आपण बोलून जातो. काही मध्ये कोणाचं डिस्टर्बन्स नाही किंवा काय नाही. इथली लोकं पण खूप छान शांत कॉपरेट करणारी आहेत, त्याच्यामुळे मजा वाटते, मजा येते. आणि आतापर्यंत आम्ही 3-4 शॉर्ट फिल्म केलं आणि 34 शॉर्ट फिल्म आहे. तर याच्या आधी आम्ही पंकजच्या घरी शूट केलेलं आहे इकडे मुंबई साईडला. तर संदीपला विचारूया की त्याला इथे काय फील होते, कसं वाटतं ॲक्च्युली? हां, मला इथं गावासारखे फील येते. कारण इथली जी घरं आहेत खूप शांत आहेत आणि जे आम्ही पाठांतर केलं त्या शॉर्ट फिल्मचं ते खूप शांत वाटलं आणि खूप मजा येते. आणि खरंच इकडचं वातावरण खूप शांत आहे वगैरे, इकडं कोणच नाही आहे ॲक्च्युली. सगळं बर्ड नाही ॲक्च्युली इकडे. आणि आता आम्ही मुंबईच्या बाहेर आलेलो आहोत. हां, आणि आमच्या आता पहिलीच शॉर्ट फिल्म आहे, ते आम्ही असं एवढं लांब एवढं शॉर्ट फिल्म करतो आहे. सो बघूया आता शॉर्ट फिल्म पूर्ण झाल्यावर. बघू शकता असं वाटतं गावी गाल्यास फील वाटतं पूर्ण. बाबा आले की घे त्यांच्याकडून. बाबा देत नाही, तूच दे मला. ठीक आहे देते, पण पाहिजे मला. ऋषभ मला जेवण बनवू दे. आम्हाला नाटकात शिकवतात ना म्हणून सांगते. न आणि न वरती खूप लक्ष देतात आपल्यामध्ये. आई काय मला पैसे दे ना. ऋषभ अरे मला जेवण बनवू दे. मला पैसे दे ना ग. पैसे बिसे का तुम्ही ना नाही जाऊ दे आरपार. आपण तिथं थांबल. तू दिसत नाही, जा तिकडे. काय करू? तिथे जाण त्या कुत्र्याजवळ. तू थांबलास एवढं काय नाही. पैसे आहेत हातात ना, हा ते उजव्या हातात ठेव. हे कोणाचे आहेत? इकडे सांगतो. तू तिथून पळत येणार, इथं थांबणार, इथे मध्ये. हां, आणि तिथून सावकाश यायचं चालत आणि इथे यायचं इथे सावकाश. ते हां असं सांगणार, असं बघणार आणि हातात घेऊन असं करणार. ठीक आहे? बरोबर. मग तिथे दुसरा अँगल लागणार, पाठून पुढे दुसरं लागेल ना असा रुपयाचा. पण आपण ना तुझ्या दिसली काय तुम्ही असं टर्न माराय ना, तसून तू तिथून टर्न मारून दे का. तू तिकडे जा, तू थांब का म्हणजे तू इकडे बघू नकोस, फक्त तू त्या खाली देऊन जा. आहे असं ऑटोवर ठेवू. हां थांब. घरचे हप्ते, गाडीचे EMI, यातच आयुष्य जात आहे. घराचे हप्ते बघ भगवान एक दिन भगवान छप्पर पाडके देगा. कधी अर्धी लाकडं मसनात गेल्यावर पैसे उचलायला जातो. हा घरी. अरे काय झालं? तू उचलायला काय झालं? हे बघ ना, असं हे बघ ना, हे बघ ना, काय झालं? भगवान ने छप्पर फाड केली आहे. म्हणजे
हे म्हणजे हेच आहे ना. हा उचलू नको नाही ना रे. अरे हे नको काय हे घेऊ नको काय बघ. हो रे लहानपणी 1 रुपया म्हणजे किती मोठं वाटायचं ना. नाही किती वाटायचं ना. आता त्याला काय तर काही त्याला किंमतच उरली नाही बघ. हो. एकच आहे तू आता जग बदल आहे. चल तुला दाखवतो एवढंच आहे. म्हणजे चल तुला दाखवतो. सो बाय बाय भेटू पुन्हा. रोलिंग